जयंत पाटील हे ईश्वरपूरमध्ये आता प्रचारासाठी मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत। जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात झाली आहे। रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झालेत। याचाच आढावा घेतला आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी। प्रचाराचा अवधी काही काळ राहिलेला आहे। तब्बल 2 दिवसांमध्ये प्रचाराची सांगता होणार आहे। आपण आज उरण ईश्वरपूर या ठिकाणी मातब्बर जयंत पाटील यांचा हा मतदारसंघ आहे। त्यांनी या ठिकाणी आपलं पॅनल लावलेले आहे। आज जयंत पाटील मॅरेथॉन पदयात्रा काढतात। आपण पाहतात की जयंत पाटील साहेब या ठिकाणी येत आहेत। त्याचबरोबर त्यांचे पुत्र प्रतीक पाटील हे सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात ही रॅली निघालेली आहे। शहरातील 15 प्रभागामध्ये ही रॅली फिरून तहसील कार्यालय या ठिकाणी सांगता समारोह होणार आहे। या ठिकाणी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, बऱ्यापैकी प्रभागातील नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे, त्यानंतर 3 तारखेला मतमोजणी आहे। नेमकं कौल कोणाला देणार हे 3 तारखेला कळणार आहे। कॅमेरामॅन सुजित संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। ओव्हरलोडेड डीपीमुळे आता शेतकऱ्यांचे रब्बीचे पीकही धोक्यामध्ये आल्याची माहिती शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंत्यांना या संदर्भात निवेदन दिले। जुन्या डीपी शेजारी नवीन डीपी बसवण्याची आता मागणी केली जाते। अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील वरा, माळेगाव, अनकवाडी, मालधूर, रघुनाथपूर, धोत्रा, सालोरा, शेंदोशा, बू, शिवणगाव, फत्तेपूर, शिरजगाव आणि मोजरी, शिंदोळा, खुर्द, मोजरी आणि गुरुदेवनगर आणि मार्डी अशा 15 गावातील शेतकऱ्यांनी निवेदन दिलं आहे। नवीन डीपी बसवण्याची मागणी उपकार्यकारी अभियंता यांच्यामार्फत सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे। सर्व्हिस कनेक्शन आहे त्यामुळे मी बोलत आहोत। असं काही नाही, यायला जर सेपरेट भेटलं तर हे यांचंही चांगलं। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।